नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण शिक्षक भरतीची वाट पाहत आहात आणि शिक्षक भरतीच्या आपल्याला सर्वांना माहिती असेल की 1 मे ते 31 मेपर्यंत जाहिराती देण्याचा टॅब सुरू आहे आणि त्या टॅबमध्ये 15 जूनपर्यंत वाढ देखील झाल्याचं आपल्याला कालच आलेल्या नवीन पत्रकानुसार समजले आहे. यातच आपल्याला आत्ता अशी माहिती मिळालेली आहे की नांदेड जिल्हा जो आहे त्या नांदेड जिल्ह्याच्या एकूण 59 संस्थांनी त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण इथे जर पाहिलं तर शेवटी आपल्याला आकडा पाहता येतो. या ठिकाणी रोस्टर अपलोड केलेल्या 55 संस्था आहेत, त्याच्यामध्ये रिजेक्ट झालेली 1 आहे आणि रोस्टर नॉट अपलोड संस्था 3 होत्या. खरं तर ही जी 15 जून तारीख झालेली आहे, या 15 जून तारखेचा फायदा हाच होणार आहे की ज्या संस्थांचं रोस्टर अजूनही अपूर्ण आहे, म्हणजे या 59 संस्था खरं तर या ठिकाणी आहेत, या 59 संस्थांमध्ये अजून वाढ होईल. कारण की आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टल रोस्टर अप्रूव्ड 2026-27 फेज 1 जो पहिला फेज होणार आहे, डेट जर पाहिले तर 26 तारीख आपल्याला पाहता येते. 26 मे 2026 म्हणजे नुकतंच हे या जागा अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यांच्यामध्ये वाढ देखील होईल आणि याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेता येईल. कारण की नांदेडच्या जरी जागा असल्या तरी या नांदेड जिल्ह्यामध्ये जाण्याची इच्छा, नांदेड सिटीमध्ये जाण्याची इच्छा महाराष्ट्रातील विविध अभियोग्यताधारकांना नक्कीच असते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद माध्यमिक विभाग नांदेड यांच्या आपण कोणकोणत्या संस्था आलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. कारण की तुमच्या घराजवळची देखील एखादी संस्था असते आणि त्या संस्थेविषयी आपल्याला कदाचित माहिती नसते. अशा वेळेसला आपण काय करतो, मोठी चूक करत असतो. त्यामुळं तुमच्या जवळची असणारी संस्था किंवा नांदेड जरी म्हटलं तरी हा एक मधला एक भाग आहे, त्याच्यामुळं त्याला बरेचसे विद्यार्थी प्रेफरन्स देतात. अगदी पुण्याकडीलचे विद्यार्थी देखील नांदेडला प्रेफरन्स देत असतात. पहा, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू एज्युकेशन सोसायटी नीला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळ्यांनी इथे एक लक्षात ठेवा, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इंडेक्स नंबर दिलेला आहे. तुम्हाला एक मी आधीच ऑलरेडी सांगून ठेवतो, प्रेफरन्स देताना मी सांगणारच आहे की तुम्ही कसं लक्षात ठेवायचं आहे. कारण की तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट येतो ना, मॅसेज येतो ना, तो नक्की मॅसेज कसा असतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये. तर यांचं मराठी माध्यम आहे, अप्रूव्ह झालेली आहे जाहिरात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गीताई शिक्षण संस्था नांदेड आहे, त्यांचं देखील रोस्टर त्या ठिकाणी अप्रूव्ड झालेलं आहे. संत गोरा कुंभार शिक्षण संस्था त्यांचं देखील मराठी माध्यम आहे, अप्रूव्ड झालेलं आहे. कै भैरवन भाऊसाहेब भोसले शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड त्यांचं मीडियम मराठी आहे. कारण की इथे पुढे जर पाहिलं तर उर्दू मीडियमच्या देखील भरपूर जागा आहेत, लक्षात ठेवा. उर्दू मीडियमचं देखील खूप अशा संस्था त्या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा. ते पाहूया आपण. तर पहा, याच्यामध्ये ह्या सगळ्या संस्था त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर श्रामजीवी शिक्षण प्रसारक मंडळ असरजन तालुका डिस्ट्रिक्ट नांदेड हे आहे. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था किनवट डिस्ट्रिक्ट नांदेड यांच्या देखील मराठी मीडियमच्या जागा आहेत. रावसाहेब देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड डेफनेस नांदेड. श्री बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कमठा. आता काही नावं मला माहीत नाही आहे, त्याच्यामुळे उच्चार थोडे कमी जास्त मागे पुढे होतील, ते समजून घ्या माझ्या बंधू भगिनींनो. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड तालुका मुदखेड आहे वाटतं. त्याच्यानंतर महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी. पहा, ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत. किसन शिक्षण प्रसारक मंडळ उमरा आहे. त्याच्यानंतर जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ लोहा तालुका लोहा यांची जागा आहे. श्री विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या देखील जागा आहेत लोहाच्या. तुळजा ग्रामीण विकास संस्था शेलवाडी तालुका लोहा डिस्ट्रिक्ट नांदेड यांची जागा आहे. महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर यांची जागा आहे. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कोंढार तालुका कोंढार जिल्हा नांदेड यांच्या जागा त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर पहा, हे सर्व मराठी माध्यमच्या जागा होत्या.
आता उर्दू माध्यमचं सुद्धा एक संस्था या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यामध्ये ती आहे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कोंढार तालुका, कोंढार डिस्ट्रिक्ट नांदेड यांच्या उर्दू माध्यमाच्या देखील जागा आहेत. संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार, कंधार डिस्ट्रिक्ट यांच्या देखील जागा अपलोड झालेल्या आहेत. ग्राम विकास शिक्षण संस्था चिखली तालुका कंधार, श्री रामकृष्ण महाराज केंद्रे एज्युकेशन सोसायटी कंधार यांच्या देखील मराठी मीडियमच्या जागा आहेत. भारतीय सैनिक सहाय्यक दल कंधार तालुका कंधार, गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संगुचीवाडी तालुका कंधार, काल उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार तालुका कंधार. त्याच्यानंतर नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ रवकळा यांच्या देखील जागा आहेत. श्रीमती विठाबाई शिक्षण प्रसारक मंडळ इटगाल मुखेड डिस्ट्रिक्ट नांदेड यांच्या जागा आहेत. त्यानंतर MAI बुद्धेशिया सेवाभावी संस्था घोजेगाव मुखेड यांच्या देखील जागा आहेत. विद्यानिकेतन सोसायटी खानापूर आहे वाटतं देगलूरची, त्यांच्या देखील जागा आहेत. वझार शिक्षण संस्था मंडळ यांच्या देखील जागा आहे. प्रगती शैक्षणिक प्रतिष्ठान देगलूर. ह्या पहा, हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हे तुमच्या जवळचे काही जिल्हे तालुके असतील त्याच्या संदर्भातल्या ह्या जागा आहेत. आदत व्यापारी शिक्षण संस्था देगलूर आहे. श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खाटगाव तालुका बिलोली डिस्ट्रिक्ट नांदेड यांच्या जागा आहेत. आता या ठिकाणी जे मार्क केलेलं आहे बघा, ही संस्था त्या ठिकाणी अपलोड म्हणजे जर रजिस्टर अपूर्ण असावं. नेताजी सुभाषचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हे बोरगाव म्हटलं ते पण अपलोड होईल 15 जूनपर्यंत. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर अंतरभारती एज्युकेशन सोसायटी बिलोली यांच्या देखील जागा आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण प्रसारक मंडळ याच्या देखील जागा अपलोड झालेल्या आहेत. आता ही जी संस्था आहे मला वाटतं संस्कृती साम आरण संस्था म्हणून ही संस्था आहे नांदेडची, त्यांच्या जागा मला वाटतं ते रिजेक्ट झालेल्या आहेत, काहीतरी कारण असेल यामागचं. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवा प्रतिष्ठान वसंतनगर नांदेड आहे. गिरी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी आहे, नयेगाव आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती बारबडा तालुका नायगाव आहे. ग्राम विकास शिक्षण प्रसारक मंडळ कोलंबी तालुका नायगाव डिस्ट्रिक्ट नांदेड आहे. श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शिवणगाव आहे. गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ सिंधी आहे. करखेली शिक्षण संस्था करखेली आहे. बाबाराव एज्युकेशन सोसायटी निवगा तालुका हडगाव डिस्ट्रिक्ट नांदेड यांचं अपूर्ण रोस्टर असल्यामुळं यांच्या जागा येतील पण नक्की. ज्ञानदीप शिक्षण मंडळ हडगाव आहे. लेट बाबूराव वानखेडे शिक्षण प्रसारक मंडळ लेहारी तालुका हडगाव, हे पण आहे हदगाव असेल मला असं वाटतं या ठिकाणी. विद्यासागर शिक्षण संस्था तामसा आहे. कै गणपत भारती वैद्यकीय आणि शिक्षण प्रसारक मंडळ हदगाव आहे वाटतं. पहा पुढे, त्याच्यानंतर पुढच्या संस्था पहा थोड्याशा. सरस्वती विद्या भवन शिक्षण संस्था सावरगाव यांच्या देखील पहा. सरस्वती भवनच्या मॅक्झिमम जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यू असतात, लक्षात ठेवा. मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर आहे. माऊली भाऊदेशिया सेवाभावी संस्था इस्लामपूर आहे. इंदिराबाई राठोड ट्रस्ट मांडवी तालुका किनवट डिस्ट्रिक्ट नांदेड आहे. श्री नारायणराव पाटील सोळंके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डोंगरगाव आहे. श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ माहूर आहे. श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ माहूर. पहा यांच्या जागा जर पाहिल्या तर इथे तुम्हाला थोडक्यात मीडियम पण दाखवतो मी. मराठवाडा शिक्षण संस्था नांदेड असेल. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, शारदा भवनचे विदाऊट इंटरव्ह्यू असतात बरं का बंधू भगिनी, लक्षात ठेवा. शारदा भवनच्या जागा या विदाऊट इंटरव्ह्यू असतात, खूप मोठी भरती असते त्यांची. पीपल्स अँड सायन्स कॉलेज एक्स स्टुडंट असोसिएशन नांदेड. तुम्हाला मी कोणत्या कोणत्या संस्था ह्या विदाऊट इंटरव्ह्यू असतात त्या संदर्भातला एक व्हिडिओ 100% देणार आहे, तो सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की विदाऊट इंटरव्ह्यूच्या कोणत्या कोणत्या असतील. पहा
तर इथे पहा मीडियम देखील दिले मराठी माध्यम आहे या संस्थांचं. पण इथे काही संस्था आहेत त्यांचं उर्दू देखील मीडियम आहे. पहा उर्दू मीडियमच्या देखील जागा त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा खूप महत्त्वाचा अपडेट होता जो की तुमच्यापर्यंत मला वाटत होतं पोहोचवावं. तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे. मी इतर जिल्ह्यांचं माझ्यापर्यंत ज्या संस्था आल्या तर 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.